पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकार ॲक्शन मोडवर. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक संपन्न. बैठकीमध्ये तब्बल 2.5 तास मंथन, अनेक महत्त्वाचे निर्णय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारचा पाकिस्तानला मोठा दणका. भारत पाक दरम्यानचा सिंधू जल करार तातडीनं स्थगित. अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम. पाकिस्तानचं भारतातलं उच्चायुक्तालय बंद. केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली बैठक. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावली बैठक. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा. पडद्यामागे बसून ज्यांनी कट रचला त्यांना सोडणार नाही. राजनाथ सिंग यांचा इशारा. काश्मीरमध्ये जीव गमावलेल्या चौघांचं पार्थिव राज्यामध्ये दाखल. मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार, तर दिलीप देसलेंवर पनवेलमध्ये अंत्यसंस्कार. कुटुंबियांना अश्रू अनावर. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पर्यटकांना घेऊन उद्या 2 विमानं श्रीनगरहून मुंबईमध्ये येणार. नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल अनंतात विनय नरवाल यांना नौदलाकडनं सलामी. पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न. आणि जम्मू काश्मीर सरकारकडनं मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर. पहलगाम हल्ल्यातल्या मृतांच्या वारसांना 10 लाखांची मदत. गंभीर जखमींना 2 लाखांची तर जखमींना 1 लाखाची मदत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.